एक महत्त्वाची घडामोड, गौतम अदानी महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। दरम्यान त्यांच्या या टीकेनंतर संजय शिरसाट यांनी देखील पलटवार केलाय। आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करताय अशी माहिती की अदानींच्या घरी नाही या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला, गौतम अदानींचं नाव घ्या ना, तुम्ही कशाला लाजताय? असं म्हणतात की बघा, गौतम अदानींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात, महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात। कोण? गौतम अदानी। सुप्रियाताईंची बैठक झाली नाही का गौतम अदानींच्या घरी? शरद पवार साहेबांची झाली नाही का? मग तुम्ही त्यांना बोला ना। तुम्ही महायुतीला बोलण्यापेक्षा तुम्ही त्या तुमच्या असलेल्या नेत्यांना सांगा की तुम्ही बैठक घेतल्यामुळे असा मेसेज जातोय म्हणून। एकीकडे बैठका घ्यायच्या, मुंबईमध्ये धारावीच्या नावाखाली जाऊन त्यांना भेटायचं, त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करायचा, आणि मग नाहीच जमलं तर मग अडाणी आणि अंबानी वाईट। ही जी काही मानसिकता झाली त्यांची, ही फक्त पर्सेंटेजसाठी झालेली आहे। यांना पैसा पाहिजे आणि कोणी यांना आता उभं करायला तयार नाही, हा त्याचा अर्थ आहे।